नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? एवढे आवरून कुठे चाललोय माहिती आहे का? अकलूजमध्ये असणाऱ्या सयाजी पार्कला ऑफर चालू आहे बरं का, डिस्काउंटमध्ये. हां, फॅमिली घेऊन आलो बघा. इथं तिकीट काढलं आणि थेट गेलो. हां, आपली फॅमिली आपण आपल्यासोबत घेऊन आलो होतं सगळी. आता म्हटलं सयाजी पार्क एवढं ऐकून नाव गावजन पहिल्यांदाच चाललो आहे, बघूया म्हटलं. सही केली, डायरेक्ट आतमध्ये गेलो. आता डायरेक्ट असा ताव मारावा म्हणलं, नाश्ता करावा आधी मस्तपैकी. डोसा, चटणी, सांबर, डोसा पिसा खाल्ला आणि डायरेक्ट आपल्याला होती राईट मारायची होती पाण्यात, ती पण पायावरती. आपण तर म्हणलं आपण तर नाही बसणार, आपल्या मालकांना बसवलं चालवायला. पण परत वाटायला लागलं आल्या का आपण सुद्धा बसावं राईट हाणायला. तिथं भारी भारी पक्षी होते, पाणी होतं, पोरं मस्तपैकी एन्जॉय करत होते. सगळं कसं मनासारखं लय भारी वाटलं. आपणच बसलो राईट करायला. मला वाटायचं लय मज्जा आहे राईट करण्यातच. 2-3 पायंडल मारले की काय पायाला गोळेच आले की. पायाला गोळा आल्यावर म्हटलं ताकदवान माणसं तर बसवलीच पाहिजेत राईट हाणायला, त्याशिवाय फिरल्याची मज्जा तर येणारच नाही. आता बसवायचं कुणाला, मग माझ्या डोक्यात आलं. आणि मग बसवली की ताकदवान माणसं. हा कसं आहे, हां मारू जोरसे. हां, एकच नंबर. तिथनं पुढं दुखायला लागलं पाय की लगेच आम्ही गेलो मोठ्या पाळण्यात बसायला. तिथून आम्हाला सगळा पार्क पूर्ण बघायला भेटला. एवढं भारी दिसत होतं की ती काय मज्जाच वेगळी होती. पाळण्याचा आनंद घेतला आणि आपल्याला दुसऱ्या पाळण्यात पण बसायचं होतं. असला गोल भिंतो त्या पाळण्यात बसलो. बसताना नाही काय वाटलं, पण बसल्यावर समजलं. होरीला काय वाटलं नाही, पण मी इतके घाबरले होते, असं वाटलं आत्ता पडते का काय. हां, पण मज्जा वाटलं भारी येत होती, कारण मी असल्या पाळण्यात अजून एकदा पण बसले नव्हते. त्यामुळे ह्या पाळण्यात सुद्धा आस्वाद घेतला. पण शेजारचा हातोडा बघूनच नको वाटलं की बोत तो पूर्ण भिंगतोय, त्याच्यात काय बसलोच नाही आपण. नकोच म्हणलं बसायलाच. हां, मग तसली आपली रेल्वे होती, त्या रेल्वेची राईट हाणली मस्तपैकी. भारी एन्जॉय केला. पाळणे भरपूर, मोठा छोटा, इथल्या छोट्या लेकरांना बाकीच्या छोट्या छोट्या गाड्या आहेत, मस्त आहेत. एवढं सगळं केलं आणि आपल्याला पोटाची पूजा करायची होती. मग आता म्हटलं चला जेवण करायला जाऊया. जेवण करायला गेलं तर तिथलं वातावरण बघता असलं भारी वाटलं. एवढे सगळे झाडं बनवलेले, सगळा स्वच्छ असणारा परिसर आणि ते सगळे व्यवस्थित मांडलेल्या खुर्च्या आणि टेबल. अशी सुविधा हॉटेलमध्ये सुद्धा नसते. इतकं भारी